मंडळी, राज्यातल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये माझं शहर माझी जबाबदारी हा नारा हवा होता, पण त्याऐवजी माझं शहर माझी जहागीरदारी असं ओंगळवाणं चित्र आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कार्यकर्त्यांची असते असं तोंडदेखलं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात काय? नेत्यांना काहीही करून पद आपल्या घरात हवंय। मग प्रश्न आहे, नेत्यांना कार्यकर्ते काय फक्त लढायला, झेंडे मिरवायला, अंगावर केसेस घ्यायला आणि सतरंजा उचलायलाच हवेत का? राज्यातल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाऱ्या तुम्ही नीट बघा। अनेक मंत्री आमदारांनी आपापली पत्नी, मुली, सुना आणि भावांना बहाल केली। नगराध्यक्ष पदासाठी मैदानात तेच आहे ज्या भाजपला घराणेशाहीचा तिटकार आहे असं सांगितलं जायचं, ती भाजपाही घराणेशाहीला शरण जात घराण्यांपुढे लोटांगण घालते। राज्यात जणू काही अनुकंपा तत्वावरची भरती प्रक्रिया सुरू आहे असं वाटावत चित्र आहे। थोडा आकड्यांमध्ये सांगतो, लोकसभेच्या 48 पैकी 24 खासदारांचा थेट कौटुंबिक राजकीय वारसा आहे, म्हणजे 50% इतकं प्रमाण आहे। विधानसभेच्या 288 पैकी सुमारे 110 ते 120 आमदारांचा थेट कौटुंबिक वारसा आहे, म्हणजे प्रमाण 38 ते 42% आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महापालिकांमध्ये 60%पेक्षा जास्त पद घराणेशाहीच्या घशात आहेत। या सगळ्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी जे लोक आज उभे आहेत, महाराष्ट्राचं राजकारण हे आज फॅमिलीच्या नावावरती लिमिटेड कंपनी आहे अशा पद्धतीने सुरू आहे। तुम्ही बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की सगळ्या चॅनेलवरच्या डिबेट शो मध्ये सहभागी होणारे प्रवक्ते कोण आहेत? घराणेशाहीमधून आलेला कोणीही नेता डिबेट शो मध्ये तुम्हाला दिसणार नाही, कारण भांडायला, अडचणीत बाजू मांडायला सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते, प्रवक्ते लागतात। महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता विचका झालाय, वरपासून खालपर्यंत। पद मिळवण्यासाठी किंवा समोरच्याची जिरवण्यासाठी राजकीय नेते मंडळी, पक्ष कुठल्याही आणि कुणासोबत जायला सुद्धा तयार आहेत, आघाडी करायला तयार आहेत, युत्या करतायत। राज्य पातळीवर एकमेकांचा उद्धार करणारे खाली गळ्यात गळे घालून मतांची झोळी घेऊन फिरतायत, तर जे सत्तेत मित्र आहेत ते एकमेकांच्या बोकांडी बसले, एकमेकांची जिरवण्यासाठी जंग पछाडतायत। या स्पर्धेनं राज्य पातळीवरच्या नात्याला सुद्धा तडा जातोय की काय अशी परिस्थिती आहे। शिवसेना भाजपमध्ये फोडाफोडीचं तुंबळ युद्ध पेटलंय। सांगोल्यात शहाजी बापूंनी भाजपच्या राजकारणाचं वस्त्रहरण केलं, तिकडे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारली। खरं तर ही निवडणूक वॉटर, गटर आणि मीटरची आहे, पण कुणाच्याच अजेंड्यावर शहर नाहीये। अजेंडा एकच आहे, काहीही करून सत्ता बळकट करायची आहे। या दोष फक्त नेत्यांचा नाहीये, मतदारांचा सुद्धा तितकाच दोष आहे। अनेकदा 1500 मध्ये आपल्या मताचा सौदा केला जातो, तेव्हा तो सौदा 5 वर्षाच्या त्या रस्त्याचा आहे, गटाराचा आहे, घाणीचा आहे, पाण्याचा आहे। तो सौदा म्हणजे शहर विकून खाण्याचं जणू नेत्यांना लायसन मिळवलं असं वाटतं, आणि म्हणून शहर बकाल होतं। आणि त्याचमुळे आज चर्चा करणार आहोत या सगळ्या मुद्द्यांची, जेव्हा महाराष्ट्रात निवडणुकीचं रणशिंग फुंकतं। सामान्य कार्यकर्त्याच्यासाठी फारशी स्पेस नसेल राजकारणात, पण न्यूज 18 लोकमत त्या सामान्य कार्यकर्त्याचा आज आवाज बनू पाहत आहे। तुमच्या जे मनात आहे ना ते प्रश्न आज विचारणार आहोत, आणि त्यासाठी बडे मुद्देच्या माध्यमातून आज प्रश्न घेऊन आलोय। माझं शहर माझी जहागीरदारी हा मेसेज एक प्रकारे चाललाय का? ज्या प्रकारची ही उमेदवारी आता जाहीर होतीये त्यानुसार प्रश्न हा सुद्धा आहे की कार्यकर्त्यानं फक्त सतरंजा उचलायच्या का? जेव्हा सत्तेत जायची त्याची निवडणूक आहे ही, तेव्हा मात्र कुटुंबातल्याच व्यक्तींना ते पद मिळावीत याच्यासाठी नेत्यांनी राबावं का? राजकीय पक्षांचं घराणेशाही पुढे हे सपशेल लोटांगण आहे का? पर्याय उरलेला नाहीये का? जर तुम्हाला सत्ता पाहिजे तर मग घराण्यांच्या पुढे जाऊन नतमस्तक व्हा, म्हणजे तुम्हाला सत्तेचा मार्ग जाईल का? हा प्रश्न आहे। निवडणुकीत जनतेचा अजेंडा कुठे आहे? तुम्हाला कोणी जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर बोलताना दिसला असेल तर नक्की तो व्हिडिओ पाठवा, आम्ही पण ऐकवतो, महाराष्ट्राला ऐकवायचं आहे ते। मुद्दा शेवटचा हा आहे की सत्तेसाठी विचारधारांना सुद्धा तिलांजली दिली जाते का? इथं बोकांडी बसणारे तिथं खाली मैत्री करतायत, आणि इथं मित्र असणारे खाली बोकांडी बसतायत। हे महाराष्ट्रात काय सुरू आहे? आणि सांगतात की स्थानिक पातळीवर आम्ही खुलं स्वातंत्र्य दिले,
खालच्या लोकांच्या म्हणजे स्थानिक पातळीवरती विचारधारांना तिलांजली असते? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची चर्चा आज आपल्याला करायची आहे. बडे मुद्देच्या माध्यमातून मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत स्टुडिओमध्ये माझ्या सोबत ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर आहेत. अभिजितजी, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक आहेत. वैभवजी, स्वागत आहे. आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत. हनुमंतजी, तुमचंही स्वागत आहे. थोड्याच वेळात आपल्या सोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार असतील आणि आपल्या सोबत शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील असणार आहेत, ज्यांना आपण झाडी डोंगर वगैरेसाठी ओळखतो. पण मला चर्चेची सुरुवात करायची आहे हनुमंतजी तुमच्यापासून. खरं तर सत्तेतले दोन अजून यायचेत, पण तरी मला वाटते पहिले 15 ओव्हर असतात म्हणजे बॅटिंग करण्याची ती संधी असते. या सगळ्या निमित्तानं एक मेसेज, सगळे कोणीच ह्याला अपवाद नाहीये, राजकीय घराण्यांच्या पुढे घालीन लोटांगण अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे का? या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला स्थान नाही, हा मेसेज अधोरेखित होतोय का? विलासजी, आमच्या 7 पिढ्यामध्ये कोणी राजकारणात नव्हतं, तरी आम्ही काँग्रेसमध्ये व्यासपीठ मिळालं आणि आम्ही राज्यभर भूमिका मांडतोय, पक्षाची अधिकृत भूमिका मांडतोय. माझ्यासारखे कार्यकर्ते सगळ्या पक्षामध्ये आहेत याची आम्हाला जाणीव आहे. आमचे मित्र असतात, सहकारी असतात. खरोखर उमेदवारी वाटताना घराणेशाहीचा मुद्दा हा भारतीय राजकारणाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणलेला होता. काँग्रेसचा आम्ही कुणीही घराणेशाहीला चांगलं म्हणत नाही, वाईट म्हणत नाही. त्याचं कारण असं की जो काम करेल, जो लोकांमध्ये जाईल, जो लोकांचे प्रश्न सोडवेल, जो संघर्ष करेल, संघटन बांधेल, तो राजकारणामध्ये टिकतो. हे साधं आमचं काँग्रेसचं तत्व आहे. पण घराणेशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे मंगेश चव्हाण मग भाजपाचे बोलताना मी ऐकलं आणि नरेंद्र मोदी साहेबांचाही तुम्ही व्हिडिओ इंट्रोमध्ये दाखवला. अगदी परवा मुंबईत आले होते विमानतळाचं उद्घाटन करायला, तरी मोदी साहेबांनी परिवारवादावर बोललं. तर हा जो भारतीय जनता पक्षाचा घराणेशाहीचा 50 वर्षाचा काँग्रेसला बदनाम करण्याचा नेरेटिव्ह होता, जो आता राष्ट्रवादीसाठी वापरला जात होता, उद्धव ठाकरे साहेबांसाठी वापरला जात होता, तो आता मोडून पडलाय. याची चर्चा महाराष्ट्रामध्ये इतक्या जोरात तुम्ही करताय म्हणून तुमचं अभिनंदन. तुम्ही जी मंत्र्याची मांदी आळी दाखवली ती सगळी बघा ना तुम्ही. भारतीय जनता पक्षाची लोक आहेत जी 50 वर्ष आम्हाला सांगत होती काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे. सुप्रियाताई घराणेशाहीतून आल्या, आदित्य ठाकरे घराणेशाहीतून आले, राहुलजी गांधी घराणेशाहीतून आले. पण भाजपाच्या करणी आणि कथनीमध्ये मंगेश चव्हाण असो की नरेंद्र मोदी साहेब असो, किती मोठा विरोधाभास आहे आणि किती खोटं ही लोक बोलतात. सत्यजित तांबे पण आहेत, हे आधी तुम्ही विसरू नका. म्हणजे कोण आहेत? सत्यजित तांबे सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. 6 वर्षासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं त्यांना पक्षातून निलंबित केले. माहीत असावं, चुकीचा संदेश पक्षामध्ये पक्षाच्यासाठी माझ्या जाऊ नये म्हणून. शेवट करतो एका मिनिटामध्ये की भारतीय जनता पक्षाचं जे घराणेशाहीच्या विरोधातलं नेरेटिव्ह होतं, जसं भ्रष्टाचाराचं नेरेटिव्ह यांच्या 11 वर्षाच्या सत्तेमध्ये मोडून पडताना आम्ही पाहिलं, जसं सबका साथ सबका विकास म्हणत असताना यांनी अल्पसंख्याकांना, आदिवासींना, दलितांना हे नेरेटिव्ह खोटं ठरवलं की त्यांना तुम्ही सोबत घेत नाहीत, तसंच घराणेशाहीचं नेरेटिव्ह भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला बदनाम करण्यासाठी इथं पेरलं. आणि आज मात्र सत्ता आल्यानंतर त्यांना विखेचीच पोरं लागतात, राणेंचीच पोरं लागतात, खडसेंच्याच सुनबाई लागतात, फुंडकरांचाच मुलगा त्यांना लागतो. ही घराणेशाही भारतीय जनता पक्षानं आता पवित्र करून घेतलेली आहे. काँग्रेसमध्ये आम्ही जो काम करेल तो टिकेल ह्या भूमिकेचे होतो. पण आज भारतीय जनता पक्षानं जास्त गुंडगिरी करेल, जो जास्त पैसा खर्च करेल, जो जास्त दहशतीचं वातावरण तयार करेल, त्याला पक्षात उमेदवारी देत आहेत. ही सगळी म्हणजे ठीक आहे, भाजपवर टीका तुम्ही करताय आणि त्यांचे जेव्हा पाहुणे येतील तेव्हा मी हा प्रश्न विचारणार आहे. पण प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे ना. आज हनुमंत पवार आपल्या पक्षाची बाजू मांडतात. मी ओपनिंग रिमार्क मध्ये म्हणालो, सगळे प्रवक्ते कोण आहेत, कुठले आहेत? एकही घराण्यातला आतापर्यंत मला आठवत नाहीये. प्रवक्ते आहेत पण स्टुडिओत जाऊन बाजू मांडावी, समोरच्याला अंगावर घ्यावं, अडचणीच्या वेळी पक्षासाठी उभं राहावं, हे तुमच्यासारखेच लोक का करतात? पण इलेक्ट्रोल मेरिटमध्ये तुम्ही कुठे आहात? तुम्हाला इतकं सोपं आहे का इथं भूमिका मांडताना सुद्धा तिकीट मिळवणं? सांगा मला. प्रामाणिक उत्तर हवंय मला. किती चॅलेंजिंग आहे सांगा. विलासजी, सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलाला राजकारणामध्ये आपली पेस निर्माण करणं हे संघर्षाचंच काम असतं, हे अवघड काम असतं. अगदी जबाबदारीनं बोलतो. आता बघा, नवनाथ बन भाजपाचे चॅनलवर आहेत, हनुमंत पवार काँग्रेसचे चॅनलवर असतात,
वैभवजी नाईक आता बसलेले आहेत तिथं, किंवा सर्वसामान्य घरातून आलेला कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता हे वेगळं कौशल्य आहे. संघर्ष करणं, अभ्यास करणं, मुद्दे मांडणं, संवाद करणं, इलेक्टोरल मेरिट हे मतदारसंघामध्ये आपला जनसंपर्क, आपली लोकांचं काम करण्याची पद्धत, आपलं सातत्य याच्यावर अवलंबून असतं. हो, ह्याच्यामध्ये फरक पडतो की उद्या आपण उठून भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षांना जर खासदारकी लढा म्हणलं तर त्याचे वेगळे निकष आहेत, प्रवक्ता मधून वेगळे निकष आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, सिद्धरामय्यांसारखे मुख्यमंत्री बघा तुम्ही, आमचे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी बघा तुम्ही, किंवा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब बघा, किंवा भारतामध्ये गाजलेले पंतप्रधान ज्यांचे अनंत उपकार आपल्यावर आहेत त्यांचं आपण कौतुक करतो त्या मनमोहन सिंग साहेबांना बघा. कुठलाही घराणेशाहीचा कुठलाही वारसा नसलेली सामान्य घरातली माणसं काँग्रेसनं राष्ट्रीय अध्यक्ष केली, मुख्यमंत्री केली, पंतप्रधान सुद्धा केली. पण सातत्य, निष्ठा आणि संघर्ष करण्याची धमक असेल ते टिकतील, हे मला या निमित्तानं इथं सांगायचं. ठीक आहे. कसं आहे, मी तुमची अडचण पण समजू शकतो, पण मी मात्र तुमच्यासाठी बोलत राहणार आहे, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी बोलत राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की लोकशाहीला अभिप्रेत जे आहे ना ते घडावं ही अपेक्षा आहे. आपल्यासोबत वैभव नाईक आहेत. वैभवजी, आज आक्षेप तुमच्यावरची थोडासा वेगळा आहे. ज्या ठाकरेंच्या शिवसेनेमधून तुम्ही येता त्या शिवसेनेच्या माध्यमातून तुम्ही सातत्यानं शिंदेंच्या शिवसेनेवरती गद्दारीपासून वेगवेगळ्या खोके बिके सगळं म्हणता, पण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आल्यानंतर तुम्ही मात्र मांडीला मांडी लावून एकत्र बसता. याकडे या महाराष्ट्रानं कसं पाहावं? डोळे मिटून पाहावं, डोळे उघडे ठेवून पाहावं, की कसं पाहावं? तर विलासजी, आपण आज बडे मुद्देमध्ये सामान्य लोकांचे प्रश्न या ठिकाणी घेतले. खरं तर हे लोकांचे प्रश्न आपण घेतलात, पण त्या प्रश्नाला उत्तर आहे का? कारण आज निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, परंतु या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मी तर खरं तर 20-25 वर्षापूर्वी नगरसेवक म्हणून कार्यकर्त्यांना सुरुवात केली होती. त्यावेळी अनेक मुद्दे होते, परंतु आता माझ्या मते या निवडणुकीमध्ये कुठले मुद्देच राहिले नाही. आज भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेनेने जो काय या छोट्या निवडणुकीमध्ये जो पैशाचा धुमाकूळ घातलाय, आणि त्यामुळे सामान्य कार्यकर्ते, आज एखादा कार्यकर्ता असतो ज्याला तिकीट नाही दिलं तर तो अपक्ष लढवण्यास इच्छुक असतो, तो अपक्ष लढवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये बघतोय तर पैसे कोण देणार आहेत अशा लोकांकडे जाण्याचा उमेदवारांचा आता सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे ह्याच्या विरोधात आपण बोललं पाहिजे, कारण आज हे सामान्य कार्य कुठनं घडणार आहेत. आज घराणेशाहीचा मुद्दा सुद्धा आला. खरं तर एखादा विखेने सांगितल्याप्रमाणे एखाद्या पक्षामध्ये तो त्या घराण्यामध्ये जन्माला आला म्हणून तो काही घराणेशाहीचा कार्यकर्ता होत नाही. परंतु हे विखे काँग्रेसमध्ये असताना सुद्धा तेच विखे, त्यांचेच पुत्र, ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले की तेच विखे, त्यांचेच पुत्र. आज नारायणाने शिवसेना होते तेव्हा त्यांचेच मुलगा, काँग्रेसमध्ये तर तेच, आता भाजपमध्ये गेले तेव्हा तेच. ही घराणेशाही टिकता का? एखाद्या घराण्याचा समजा इतिहास असेल, एखाद्या घराण्याच्या एका पक्षामध्ये असेल, या राजकारणात टिकलं नाही. खरं तर माझ्याबद्दल आपण बोलतो झालं की मी कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये मी प्रतिनिधी करतो, तिथली जबाबदारी माझ्या पक्षाची माझ्यावर आहे. तिथे मी आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं पॅनल उभं केलेलं आहे आणि दोन्ही पक्षाविरुद्ध आम्ही लढतोय. दोन्ही पक्षाच्या पैशाच्या महापुरासमोर, ताकदीसमोर आम्ही लढतोय आणि आम्ही सामान्य कार्यकर्ते घेऊन काम सुरू करतोय. आता कणकवली नगराध्यक्षमध्ये निवडणुकीमध्ये सुद्धा कणकवलीच्या नगराध्यक्षांनी, तिथल्या नगरपालिकेने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. आणि आज या भ्रष्टाचाराच्या पुढे, भारतीय जनता पार्टीच्या पुढे एका पक्षाची ताकद कोणच त्यांच्या विरोधात उभं राहायला तयार नाही. आणि यासाठी तिथल्या शहरातल्या लोकांनी एक आघाडी तयार केली आहे. आणि त्या आघाडीला आम्ही पहिल्यापासून सांगितलं की आम्ही कुठल्या शिंदे असून देत, भाजप असून दे, या सत्ताधारी पक्षाबरोबर लढणार नाही. उद्धवजींनी तसा आदेश दिलेला आहे. पण या लोकांना पाठिंबा देण्याचा, आमच्याकडनं विरोध होण्याचं काम या ठिकाणी सुरू होणार नाही. आणि त्यामुळे ती पक्षाची आघाडी फक्त त्या स्थानिक आघाडीबरोबर आमची आहे, त्या पक्षाशी नाही. स्थानिक आघाडीमध्ये आमच्या पक्षातले काही लोक त्या ठिकाणी उभे आहेत आणि आम्ही या भ्रष्टाचारी लोकांच्या मांडीला मांडी लावून कधी बसणार नाही. ठीक आहे. मला आणखी 2-3 मुद्द्याच्या बद्दल तुमचं मत जाणून घ्यायचं आहे, कारण तुम्हीही अशा परिस्थितीतून, ज्या संघर्षातून आलात, त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दल भाष्य करू शकाल अशी माझी आपल्याला विनंती आहे. पण अभिजित ब्रह्मनाथकर आपल्यासोबत आहेत. ज्या प्रकारची परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसतीये, खरं तर जनतेच्या मधून निवडून जाणारा हा नगराध्यक्ष असणार आहे. या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये खरं तर
ही स्थानिक पातळीवरची कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून पाहिलं जातं. राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी मैदानात उतरतात असं आपण पाहिलं. पण असं का दिसतं यावेळेस की मंत्री सुद्धा आपल्या पत्नीला, आमदार आपल्या पत्नीला, बहिणीला, आईला, कुणालाही निवडणुकीच्या मैदानात उतरवू पाहतायत? एवढं काय आहे इथं की जेणेकरून स्थानिकमधल्या या छोट्या निवडणुकीत सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावली जाते? विलास, तालुका आणि जिल्हा स्तरावर जी सत्तेची केंद्र आहेत त्यात नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक हे सर्वात महत्त्वाची आहेत. अशा ठिकाणी जर आपल्या घरातला व्यक्ती असेल तर सत्तेच्या केंद्राच्या आजूबाजूला असणारी जी जनाधार असलेली मंडळी आहे, कार्यकर्ते मंडळी आहेत, त्यांना जोपासण्याचं काम सोपं होतं. हे मागच्या काही वर्षात आपल्याला दिसून आलं. आणि स्थानिक पातळीवर आपल्याच घरातल्या व्यक्तीला तिकीट द्यायचं आणि सत्तेची केंद्र आपल्याजवळ ठेवायची, ही प्रवृत्ती 2009 नंतर वाढीला लागलेली आपल्याला दिसून येते. 2009च्या आधी असं होतं की पक्षाचं काम करतो, पदाधिकारी आहे, आपला निष्ठावान कार्यकर्ता आहे, त्याला ते तिकीट द्यावं, तो निवडून येईल. परंतु हे करून बघितल्यानंतर मध्यंतरीच्या काळात तो एवढा सुदृढ होतो, तो सुदृढ झालेला बालक दुसऱ्या पक्षात जातो आणि विधानसभेला आपल्या समोर येतो. ही अशी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. त्यामुळं नेत्यांमध्ये ही प्रवृत्ती बळाला आली की जर ही सत्तेची केंद्र आहेत ती आपल्याच घरात राहिली तर एक तुल्यबळ विरोधक आपल्या मतदारसंघात तयार होणार नाही आणि त्याच्याशी द्वंद्व करायची वेळ येणार नाही. म्हणून आपल्याला या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घराणेशाहीचं प्राबल्य वाढलेलं दिसतं. आणि हेच आपल्याला आगामी जिल्हा परिषदेमध्ये दिसेल, महानगरपालिकांमध्ये दिसेल. त्यामुळं कमी अधिक प्रमाणात हे चित्र सगळीकडं आहे. लोकशाही म्हणजे आता जनबल न ठरता हे परिवार बल आणि धनबल आहे त्या बाजूला झुकलेलं आपल्याला दिसतं. वैभवजी, खरं तर शिवसेना, बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती शिवसेना कशासाठी ओळखली जायची? तर त्यांनी टपरीवाला सुद्धा मंत्री बनवला, त्यांनी भाजी विकणाऱ्याला आमदार केला, सामान्यातली सामान्य पोरं हेरून, म्हणजे फक्त काय इथं नेतृत्व घराण्यातच जन्माला येतं आणि बाकी सगळे काय बिंडोकच असतात असं काही नाहीये ना. बाळासाहेबांनी दाखवून दिलं सामान्य घरातली पोरं सुद्धा किती चांगलं नेतृत्व देऊ शकतात आणि नेते होऊ शकतात. पण अचानकपणे एवढं सरेंडर व्हायची काय वेळ आली राजकीय पक्षांना? तुमच्या सुद्धा पक्षामध्ये असं दिसतंय की आता घराणेशाही वाढीला लागलेली आहे. नाही, आपण बघितलं असेल मगाशी विश्लेषकांनी सांगितल्याप्रमाणे आपल्यासमोर विरोधकच तयार होता कामा नये. आज एखादा निवडून आला आपल्यासमोर, तो उद्या आपला विरोधक होईल, आपल्या तुलनेने बरोबरी होईल. यासाठी मोठ्या नगरपालिका, या बँका, या निवडणुकीमध्ये आपल्याच कुटुंबातलं कोणतरी आलं पाहिजे असं प्रत्येक राजकीय लोकांना वाटत असतं. आणि त्याचबरोबर आता आपण बघितलं असाल की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने राजकारण सुरू केलंय की आपल्यासमोर विरोधकच नको आहे, म्हणजे विरोधकच ठेवायचं नाही. आज आज मी सांगतो की 11 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे, राज्यामध्ये आहे. किती कार्यकर्ते घडले, तो सामान्य कुटुंबातले कोण लोक आमदार झालेत, कोण खासदार झालेत, कोण मंत्री झाले, याचा आढावा तुम्ही घ्या. म्हणजे एखाद्या पक्षाचे, जसं आपण बाळासाहेबांबद्दल सांगितलं की आमच्यासारख्या सामान्य माणसाला सुद्धा त्यांनी आमदार बनवलं आणि अनेक लोकांना आमदार बनवून आपल्यासमोर तो इतिहास आहे की ती नावं आता पुन्हा पुन्हा घेण्याची गरज नाही. परंतु जेव्हा सत्ता असते तेव्हा अशा सामान्य लोकांना संधी देण्याचा प्रसंग होतो, त्याला त्या राजकीय नेत्याला संधी निर्माण होते. आज भारतीय जनता पार्टीला सुदैवाने ती संधी मिळाली आहे. आज सत्तेत असलेल्या पक्षांना किती सामान्य लोकांना संधी दिली आहे. आज आपण बघितलं असेल की शिंदे शिवसेनेने सुद्धा ठाकरे कुटुंबियांना आरोप केले, परंतु त्यांच्यातले किती लोकांचे कुटुंबीय त्या ठिकाणी काम करतायत, किती लोकांना त्या कुटुंबियातल्या लोकांना संधी. आपण सांगितलं की गायकवाड आमदार आहेत, त्यांनी आपल्या पत्नीलाच उमेदवारी दिली आहे. म्हणजे आज पक्षाचे धोरण सुद्धा काय निश्चित नसतं. पक्षाच्या धोरणाने खरं तर पक्ष जो पक्ष सत्तेत असतो त्यांनी त्यावेळी कार्यकर्त्यांनी एक धोरण ठरवलं पाहिजे की सामान्य लोकांना नाही. आता राजकारणामध्ये तुम्ही बघत असाल की नवीन पिढी येतच नाहीये. का म्हणून येईल नवीन पिढी? त्यांना कधी संधी मिळणार आहे? आणि ह्या सगळ्या पैशाच्या वावरामुळे आता खरं तर जसे पत्रकार आज तुमच्यासारखे काही ठराविक हातावर बोटावर मोजण्या इतके लागलेत, तसंच दुर्दैवाने राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा राजकीय लोक, सामाजिक लोक हे किती हातावर बोटावर इतके लागतील याचा पुढे भविष्यात आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल. आज जे लोक थांबलेत त्यांच्याकडे सुद्धा लोकांच्या अपेक्षा असतात. आज आम्ही एका मुद्द्यावर लढतोय, आमच्याकडे पण लोकांच्या अपेक्षा असतात. बरोबर. आणि त्यामुळे
मला एक मुद्दा जोडायचा आहे यामध्ये. आपण जेव्हा असं म्हणतो की सर्वसामान्य माणूस राजकारणात येत नाही, तर ही वस्तुस्थिती आहे. मी आता बिहारमध्ये होतो विलास, तिथं प्रशांत किशोर यांनी जनसुराज्य नावाचा पक्ष काढला. 2 वर्ष त्यांनी जमिनीवर मेहनत केली, पूर्ण बिहार 4 वेळा पायाखालून पालथा घातला, गावांमध्ये गेले, हा, आणि सगळं करून त्यांनी नवीन मुद्दे मांडले, जनतेचे मुद्दे मांडले. जे मुद्दे तिथं जरुरी होते, पलायन, रोजगार, शराबबंदी, हे जे मुद्दे होते, जे जनतेचे मुद्दे होते ते मांडले. त्यांनी 238 उमेदवार उभे केले आणि दुर्दैवाने एकही उमेदवार निवडून नाही आला. मग याचा अर्थ जेव्हा जनतेसमोर पर्याय येतो त्यावेळेला जनताही तो पर्याय निवडत नाही ना. म्हणजे जनता सुद्धा 1500 मध्ये स्वतःचा सौदा करून घेते आणि 5 वर्ष मग ते तर सौदा केलेले ते तर छाती काढूनच फिरतात, आम्ही पैसे देऊन निवडून आलेलो आहोत. म्हणजे हा प्रॉब्लेम काय फक्त एकट्या नेत्यांचा नाहीये, त्यांना लोटांगण घालणारी इथली जनता सुद्धा आहे ना, त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. कदाचित म्हणजे सगळं नाहीये, म्हणजे सगळ्यांच्या बद्दल नाहीये. या महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा मतदार आहेत जे मतदार 1500 ने लाख रुपये दिले तरी सुद्धा ते स्वतःला विकणार नाहीत. पण अवधूत वाघ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, भाजपचे नेते प्रवक्ते आहेत. अवधूतजी, खरं तर तुम्ही येण्याच्या आधी तर बरीच चर्चा झाली. खरं तर तुमचं खूप कौतुक व्हायचं, पार्टी विथ डिफरन्स म्हणायचं, तुम्हाला तिटकारा एकदम ह्या घराणेशाहीचा वगैरे सगळं आम्ही ऐकलेलं आहे. पण असं अचानक काय झालं की भाजप इतकी आजच्या घडीला घराणेशाही पुढे लोटांगण घालणारी पार्टी दुसरी कुठली दिसत नाहीये? अशी एवढी काय मजबुरी आहे? तुम्ही एवढा मोठा पक्ष आहात, आज तुमचे मंत्री घरातल्या लोकांना, नातेवाईकांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये मैदानात उतरतात, आमदार सगळे, खूप काही आहे. काय असं आहे, काय एवढी अडचण आहे? मला असं वाटतं की आपण ज्यावेळी घराणेशाहीचा विचार करतो त्यावेळी एका वेगळ्या प्रकारे करावा लागतो. भारतीय जनता पक्ष 1980 साली स्थापन झाला. 1980 साली स्थापन झालेल्या पक्षामध्ये आतापर्यंत 9 अध्यक्ष झालेले आहेत आणि एका अध्यक्षाचा दुसऱ्या अध्यक्षाशी काही संबंध नाहीये. अगदी अटल बिहारी वाजपेयी 1980 साली झाले. अटल बिहारी वाजपेयी नंतर लालकृष्ण अडवाणी, नंतर त्यानंतर अनेक जण होऊन गेले. नितीन गडकरी असोत, राजनाथ सिंह असोत, एकमेकांशी काही संबंध नाही. भारतीय जनता पक्षाने जे पंतप्रधान दिलेले आहेत ते 2 पंतप्रधान म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आणि मोदी यांचा परस्परांशी काही संबंध नाही. भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत जे मुख्यमंत्री दिलेले आहेत त्यातील एका मुख्यमंत्र्याचा दुसऱ्या मुख्यमंत्र्याशी किंवा त्यानंतर झालेल्या मुख्यमंत्र्याशी काही संबंध नाही. ह्याला म्हणतात घराणेशाहीला विरोध. वर घराणेशाही नाहीये, खाली मात्र आम्ही ती व्यवस्थित हे केलेली आहे, असं आहे का त्याचा अर्थ? नाही, तुम्हाला घराणेशाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? घराणेशाही म्हणजे मी थेट विचारतो ना, तुमच्या मंत्र्यांना, तुमच्या आमदारांना आज घरातल्या आपल्या पत्नीला, बहिणीला, आईला, ह्या सगळ्यांना नगराध्यक्ष पदासाठी उभं करण्याची काय गरज आहे? कार्यकर्ते नाही आहेत का तुमच्याकडे? 50 वर्ष खपलेले कार्यकर्ते तुमच्याकडे? हो विलासजी, तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे, परंतु एखाद्या नेत्याच्या नातेवाईकांनी राजकारणात येऊच नये असं कुठे लिहून ठेवलेलं नाहीये. मुद्दा नंबर 1. एखाद्या ठीक आहे ना, अनेक ठिकाणी अशी लोक उभी आहेत की जी सर्वसामान्य कार्यकर्ते उभे आहेत. आणि जर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मिळून ठरवलं की या व्यक्तीला आपल्याला नगराध्यक्ष पदासाठी उभं करायचं आहे, पक्षाला वाटलं, तर त्याच्यामध्ये कोणाला दुःख वाटायचं कारण नाही. मग तुम्ही पाहिलं, तुम्ही कशी काय टीका करता? मग काँग्रेसवाल्यांवर तुम्ही टीका करता, झोडपून काढता त्यांना दिसलं की. मग त्याच्यामध्ये काही चूक नाहीये. याचं कारण असं की पंडित जवाहरलाल नेहरू नंतर इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी नंतर बॅक सीट मध्ये बसलेल्या सोनिया गांधी नंतर राहुल गांधी, याला म्हणतात घराणेशाही. लालू प्रसाद यादव नंतर राबडी देवी नंतर तेजस्वी यादव नंतर त्याचा मुलगा केवढा आहे माहित नाही, पण तोच होणार. बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरे नंतर आदित्य ठाकरे, करुणानिधी नंतर ठीक आहे. हा हनुमानजी, याला म्हणतात घराणेशाही. हनुमानजी, हा, त्यांची किती घराणेशाही नाहीये? मोतीलाल नेहरूंनी ज्या काळात कलेक्टरला 30 रुपये पगार होता त्या काळात 15,000 रुपयाचं घर दान केलं देशाला. मला मोतीलाल नेहरूंची घराणेशाही मान्य आहे. ज्या पंडित नेहरूंनी 11 वर्ष तुरुंगवास भोगला आणि या देशामध्ये लोकशाही आणली, आधुनिक भारत आणला, धरणं आणली, त्यांची घराणेशाही मला मान्य आहे. ज्या इंदिराजींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि सेस कायदा आणला किंवा जमिनी सगळ्या कोळांच्या नावावर केल्या, ज्या इंदिरा गांधी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, त्यांची घराणेशाही मला मान्य आहे. ज्या राजीवजींनी IT धोरण आणलं,
ज्या राजीवजींनी उच्च शिक्षणाचं धोरण आणलं त्या राजीवजींची घराणेशाही मला मान्य आहे. ज्या सोनियाजींनी माहितीचा अधिकार आणला, शिक्षण हक्क कायदा आणला, अन्न सुरक्षा कायदा आणला, त्यांची घराणेशाही मला मान्य आहे. आणि जे राहुलजी गांधी संविधान वाचवायसाठी रस्त्यावर उभे आहेत त्यांची घराणेशाही मला मान्य आहे. पण नरेंद्र मोदी साहेब कुठल्याही घराणेशाहीतून आले नाहीत. तरी संविधान संपवायला निघालेत, तरी हिंदू मुस्लिम दंगली करायला निघालेले आहेत, तरी दलितांवर अत्याचार करतायत. ही घराणेशाही नसली साध्या घरातला माणूसही लोकशाही मोडायला असला तर मी नेहरू घराण्याची, गांधी घराण्याची लोकशाहीवादी संविधानवादी घराणेशाही मान्य करायला तयार आहे आणि ती या देशानं मान्य केलेली होती. शेवटचा मुद्दा सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्था या गोष्टीत सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी काँग्रेस पक्षानं आणल्या. यशवंतराव चव्हाण साहेब असतील, पी.बी. सावंत साहेब असतील, हे सत्तेचं विकेंद्रीकरण हा हेतू होता म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. याच काँग्रेस पक्षानं महिलांना 33% नंतर 50% आरक्षण आणलं आणि सामान्य घरातल्या महिला या मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकल्या, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष होऊ शकल्या, पंचायत समिती मेंबर होऊ शकल्या, सरपंच होऊ शकल्या. 3.5 लाख महिला आज माझ्या पक्षानं आणलेल्या धोरणातून सामान्य घरातल्या आज सरपंच आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, पंचायत समिती सदस्य आहेत, नगरसेविका, महापौर आहेत. माझ्या पक्षाची सत्ता असताना पुण्याच्या महिला महापौर कमलताई व्यवहारे काँग्रेसच्या होत्या. त्याच वेळेस राज्याच्या राज्यपालपदी बसलेल्या, पक्षाच्या अध्यक्षपदी बसलेल्या महिला आम्ही बघितल्या, कॅबिनेट महिला आम्ही अशा बघितल्या, राष्ट्रपती आम्ही महाराष्ट्रामध्ये महिला बघितल्या, पंतप्रधान आम्ही महिला बघायची स्वप्न बघू शकतो. हे धोरण काँग्रेसचं आहे, कधीतरी भाजपवाल्यांनी मान्य करावं. बरं, ठीक आहे. अवधूतजी, मुद्दा हा आहे, हे बघा ते लपवतच नाहीयेत, ते घराणेशाहीचं खुलं समर्थन त्यांनी केलं. पण तुम्ही आता हे मान्य करताय का की या घराण्यांच्या शिवाय या महाराष्ट्राची सत्तेचा केंद्र ठरू शकत नाही? हे घराणे जिकडे जातील तिकडे सत्ता, त्यामुळे आता आम्हाला पण पर्याय नाही, अशी तुमची धारणा झाली आहे का अनुभवातून? नाही, असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला असता तर आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदारसंघ खूप छोटे असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कित्येक लोकांनी आणि कित्येक फॅमिलीजने आपापली जाळी तयार केली आहेत, हे नाकबूल करू आपण शकत नाही. मग मी तुम्हाला काही उदाहरण देतो. तुम्ही अकलूजला जाऊन पहा. अकलूजला विखे पाटलांनी एवढ्या कोऑपरेटिव्ह संस्था स्थापन केलेल्या आहेत, अगदी ट्रान्सपोर्टची पण त्यांची संस्था आणि शाळा पण त्यांच्या, कॉलेजेस पण त्यांची, ऊसाची गुराळं पण त्यांची आणि सगळंच त्यांचं. अशा प्रकारे अशा प्रकारे त्या क्षेत्रामध्ये अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी सामावून घेऊन नोकरी देऊन नंतर एक प्रकारचा आपली एक वोट बँक तयार केली आणि ते जिकडे जातात तिकडे. अवधूतजी, आज तुमच्या ज्या काँग्रेसच्या घराण्यांच्या बद्दल तुम्ही सातत्यानं कोसत होतात ते सगळे घराणे जवळपास मला वाटतं सगळे तुमच्याकडे आलेत. आता तुमची डेफिनेशन बदलली आहे की काय झालंय, की आता तुम्हाला पर्याय उरलेला नाहीये? मी मगाशी तुम्हाला सांगितलं, एखाद्या पक्षाच्या संपूर्णपणे ताबा घेणं याला घराणेशाही म्हणतात. ती घराणेशाही भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. मी तुम्हाला आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ही 4 मोठी उदाहरणं दिलेली आहेत. तुम्ही आता कॉर्पोरेशन आणि वगैरे स्तरावर जातात, परंतु भारतीय जनता पक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी सोडून, कम्युनिस्ट पार्टीचं एकमेव उदाहरण आहे, त्याला मी घराणेशाहीचं म्हणत नाही. ज्यावेळी करात पती पत्नी ह्या दोन्ही पॉलिट ब्युरोच्या मेंबर होत्या, त्या स्वतःच्या कर्तृत्वाने तिथे गेल्या हे मी मान्य करतो. वृंदा करात ह्या करातांच्या पत्नी म्हणून तिकडे गेल्या नाही, त्या स्वतः एक कम्युनिस्ट कार्यकर्त्या होत्या, लढाऊ नेत्या होत्या, म्हणून पॉलिट ब्युरोमध्ये पोहोचल्या. अशी जी उदाहरणं असतात ती उदाहरणं आपल्याला घ्यावी लागतात. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी एखादा मनुष्य सातत्याने राजकारणात काम करत असतो, आपल्या वडिलांबरोबर, आईबरोबर, भावाबरोबर किंवा कोणाबरोबरही, त्यावेळी त्याचं पण एक्सेप्टन्स त्या समाजामध्ये आणि त्या विभागामध्ये होतं आणि त्याचं नेतृत्व लोक मान्य करतात. हे जर मान्य करत असतील तर मला वाटतं की त्याला काहीही नाही, तुम्ही एक मिनिट ठीक आहे. सोयीचा युक्तिवाद, उशिरा शहानांशी आल्या शिवसेनेच्या नेत्या, माझा युक्तिवाद शेवटची काही मिनिटं उशीर झाला त्यांना. शहानाजी, चर्चा ही सुरू आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो विचका झालेला आहे, घराणेशाही तर आता आहेच, पण दुसरा एक मुद्दा ज्याच्याबद्दल मला तुमच्या सांगायचं आहे की आता ही स्पर्धा इतकी तीव्र झालेली आहे की मित्र मित्रासारखा राहिलेला नाहीये, मित्रांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झालेलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण या टप्प्यावर का आलंय असं तुम्हाला वाटतंय? बघा, खरं म्हणायचं तर मी तुम्हाला हे नक्की सांगणार की कोणता पण इलेक्शन
खूपच महत्वाचं आहे आणि दरेक पार्टी तेच प्रयास करणार की त्यांचे लोक जास्त निवडून यायचं आणि कसं हे अलायन्स. परंतु महायुतीला घेऊन मी आज सकाळपासून बघते असं मोठी ब्रेकिंग न्यूज, बघा महायुतीमध्ये स्पर्धा चालू, हे नेता आणि ते नेता, हे जे कदाचित मीडिया पण करतात टीआरपी साठी. माझी विनंती बरं, आहे मीडियाच करतो. जनताला, तुमचं बरं नाही, चाललंय नाही, तर आम्हाला कारण- काय प्रॉब्लेम आहे? कारण कारण तुमचं जर एकनाथजी बरं चाललंय तर शिंदे- आम्हाला प्रॉब्लेम काय? तुम्ही एकनाथजी तुम्ही येऊन शिंदे सांगू नका आमचे जे नेता मीडियाला. आहे. नाही नाही, फक्त मीडियाला नाही, हम्म. जे 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 कटआउट्स आम्ही बघतात की हे नेत्यांनी हे सांगितलं, हे नेत्यांनी हे सांगितलं. बघा, आकांक्षा अपेक्षा एक एक कार्यकर्ताच पण असतो, नेतृत्वाचाच नाही. आणि नेतृत्वानी स्पष्टीकरण दिलं. तिथे देवेंद्र फडणवीसची पण प्रतिक्रिया तुम्ही बघितला आज, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं पण. आणि जनता जे आहे ते एकत्र त्यांनी हे ठाण केलं की भगवा 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 आणि महायुतीच्याच उमेदवारला जिंकून द्यायचंय. तर मला वाटते की हे जे स्पेक्युलेशन्स आहे ते कधी कधी हाय पिच व्होल्टेज बॅटल्स मध्ये नक्कीच असणार. तुमचे माजी आमदार आहेत शहाजी बापू पाटील, त्यांनी भाजपचा प्रचंड उद्धार केला. त्यांनी खूप भाजपचं सगळं वस्त्रहरण केलं की ते कशा प्रकारचं राजकारण करतात ते शब्द मी वापरू शकत नाहीये. खरंच तुम्हाला खिंडीत गाठलं जातंय का? आता ही लढाई तुंबळ युद्धात रूपांतरित झाली आहे का? बघा, हे युद्ध जे आहे ते नक्कीच खूप मोठं आहे, कारण किती पक्ष आहे आणि सगळ्यांच्या अस्तित्व ह्याच्यात आहे. परंतु जनतांना माहिती आहे की जे नेत्यांनी काम केलं, जे पक्षांनी काम केलं आणि कशासाठी त्यांना वोट द्यायचं. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देते. लोकसभाला तुम्ही बघितलं की निकाल काय होतं आणि त्यानंतर विधानसभामध्ये तुम्ही बघितलं की निकाल काय. ते निकाल ह्याच्यासाठी, कारण महाराष्ट्राची जे जनता आहे त्यांना माहिती आहे, स्थानिक स्वराज असो किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स, तिथे जे व्यक्ती आणि जे पक्ष काम करतात त्यांनाच वोट करायचं आहे. आणि मला वाटते की प्रतिक्रिया, काउंटर प्रतिक्रिया, एक पक्ष दुसरं पक्ष, थोडे असं पण पक्ष आहे जे फक्त त्यांच्या राजकारणाला जीवित ठेवायला आणि त्यासाठी ते एकत्र आले. पण ह्याच्यात न बोलताना मला फक्त सांगायचंय की महायुती स्पष्ट आहे, एकत्र लढणार आणि एकत्र जिंकणार. आणि काही ठिकाणी एकत्र आहे, काही ठिकाणी समोरासमोर आहे, काही ठिकाणी विरोधात आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेलाच कळत नाहीये कोण कोणासोबत आणि कशा पद्धतीनं लढतंय. म्हणून तर म्हणतोय की महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झालाय आणि या सगळ्यामध्ये सामान्य मतदार तो सुद्धा अस्वस्थ आहे, कार्यकर्ता तोही अस्वस्थ आहे. आणि या सगळ्यातून मतदारांपासून राजकीय व्यवस्थेपर्यंत सगळ्यांनी या लोकशाहीच्या दृष्टीने आमूलाग्र बदल करणं गरजेचं आहे. आज या चर्चेत तुम्ही सगळेजण आलात, आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पण महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतंय? आज त्यांचे मुद्दे या सगळ्यामध्ये आहेत का? सामान्य माणूस केंद्रित आहे का या सगळ्या निवडणुकींच्या? कार्यकर्ता केंद्रित आहे का? हे सगळे प्रश्न हरवलेत. मला वाटतंय आजपर्यंतचा एवढा एकतर्फी पोल कधीच गेला नव्हता. महाराष्ट्राची जनता म्हणते हो आमचे मुद्दे हरवलेत. 96% लोक, 4% नाही असं म्हणतायत. आशा करूया जनतेचं मन आम्हाला कळतं म्हणणाऱ्यांपर्यंत जनतेच्या मनातला हा मुद्दा कळेल. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18.